माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. तर उद्या दिनांक 25 जानेवारी 2026 वार रविवार या दिवशी आलेली आहे या वर्षीची रथसप्तमी. तर रथसप्तमीची अगदी साध्या सोप्या पद्धतीनं पूजा मांडणी कशी करायची किंवा मंत्र स्तोत्र कुठले बोलायचे, नैवेद्य काय दाखवायचा, सूर्यनारायणाची कोणती सेवा या दिवशी करावी, दूध कसे उतू घालवायचे, या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. उद्याच्या रथसप्तमीच्या पूजेचा प्रत्यक्ष व्हिडिओही पुढे आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघायची गरज लागणार नाही. इतपत स्पष्ट माहिती या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्या अगोदर जर या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हाय बटन दाबायलाही विसरू नका. सूर्यदेव म्हणजे बुद्धी, तेज आणि कीर्ती यांचे देवता. रथसप्तमी दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्यानं आपल्या आयुष्यातही त्यांच्यासारखाच प्रकाश आणि आपल्या आयुष्यात सूर्यासारखं तेज प्राप्त होतं. म्हणून या दिवशी पहाटे उठून आपल्याला सूर्यदेवांची पूजा करायची आहे. सकाळी लवकर उठून पहिले तर आपल्याला स्वच्छ पाण्याने, तीळ मिश्रित पाण्याने आंघोळ करायची आहे आणि त्याच्यानंतर उगवत्या सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे. तर सूर्याला अर्घ्य देताना आपल्याला अशा पद्धतीने एक तांब्या घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, त्याच्यानंतर थोड्याशा अक्षदा, थोडेसे पांढरे तीळ आणि एक फूल टाकायचं आणि या पाण्याने आपल्याला या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य देताना आपल्याला ओम घृणी सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः अशा कोणत्याही मंत्राचा जप करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पूर्व दिशेला तोंड करून तुळशी वृंदावनाच्या शेजारी एक पूजा मांडायची आहे. तर त्या पूजेसाठी आपल्याला एक पाट मांडून घ्यायचा आहे. तर त्या पाटावरती एक स्वच्छ वस्त्र अंथरायचं. तर ते वस्त्र आपण लाल रंगाचंही अंथरू शकता. लाल रंगाचं वस्त्र नाही मिळालं तर इतर कोणतंही स्वच्छ वस्त्र अंथरायचं. त्याच्यावरती पहिले तर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. अग्नीच्या साक्षीने आपल्याला या पूजेची सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पांना विधिवत अभिषेक घालून त्यांचीही स्थापना करून घ्यायची. थोडंसं तांदूळ ठेवायचं. त्याच्यावरती गणपती बाप्पांची अभिषेक घातलेली मूर्ती स्वच्छ पुसून त्याला ठेवायचं. त्यालाही हळद, कुंकू, अक्षदा वाहायच्या. एक लाल रंगाचं फूल असलं तर ते लाल रंगाचं फूल तुम्ही अवश्य वाहा. त्याच्यानंतर आपल्याला रथात बसलेल्या सूर्यदेवांची प्रतिमा स्थापन करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडं ती असेल तर त्याचं स्थापना करा. जर नसेल तर तुम्ही एखाद्या छोट्या कागदावरती यूट्यूबवरती बघून जरी तुम्ही त्याच्यावरती चित्र काढलं आणि ती प्रतिमा पुजली तरीही चालू शकतं. त्याच्यानंतर पाटावरतीच आपल्याला रांगोळीनं सूर्यदेव काढून घ्यायचे आहेत. रांगोळीनं काढलेल्या सूर्यदेवाची ही पूजा या दिवशी करायची असते. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने, अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओत दाखवले असे तुम्ही सूर्यदेव काढू शकता. त्याच्यासोबतच आपल्याला आदित्य राणूबाईही काढून घ्यायची आहे आणि या सगळ्या गोष्टींचं पूजन आपल्याला विधिवत करायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्या सूर्य उगवायच्या आत करून घ्यायच्या आहेत आणि पहाटेच आपल्याला या सगळ्या गोष्टी करून आपल्याला सूर्यदेवांची पूजा करून घ्यायची आहे. आता जो आपण फोटो मांडलेला आहे तर त्यालाही हळद, कुंकू लावून घ्यायचं, अक्षदा वाहून घ्यायच्या आणि सूर्यनारायणांनाही लाल रंगाचं फूल अर्पण करायचं. लाल रंग हा सूर्यदेवांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळं जर तुम्हाला लाल रंगाचं फूल मिळालं तर लाल रंगाचं फूल तुम्ही अवश्य वाहा. सूर्यदेवांची पूजा केल्यानंतर आपण जो रांगोळीने सूर्यदेव काढलेले आहेत तर त्यांचंही आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे. तर या दिवशी 7 धान्य पूजायला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी सूर्यदेव हे रथात बसलेले असतात. त्या रथाचे 7 घोडे म्हणजे आठवड्याचे 7 वार दर्शवतात आणि त्या रथाची 12 चाकं ही 12 राशी दर्शवतात. त्याप्रमाणेच काही ठिकाणी 7 धान्य पूजायची पद्धत आहे तर काही ठिकाणी 12 धान्यही पूजली जातात. पण तुम्ही जी काही धान्य घ्याल त्यामध्ये एका वाटीमध्ये पांढरे तीळ अवश्य घ्या, कारण या दिवशी पांढरे तीळ देखील पूजले जातात. मग हे तुम्ही छोट्या छोट्या वाट्यांमध्येही पूजू शकता किंवा आपण जी संक्रांतीला छोटी छोटी बोळकी आणलेली असतात, काही ठिकाणी त्याला खण म्हणतात, तर त्याच्यामध्येही पूजू शकता. तुमच्या गावाकडे, तुमच्या घरी जी पद्धत आहे तर त्या पद्धतीने तुम्ही 7 किंवा 12 अशा प्रकारे धान्याचं पूजन करू शकता.
आता आपल्याला सूर्यदेवांची आणि आदित्य राणूबाईचीही पूजा करून घ्यायची आहे. माता आदिती आणि पिता कश्यप यांच्या पोटी या दिवशी सूर्यदेवांचा जन्म झाला होता, म्हणून या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते. सूर्यदेवांची पूजा केल्यामुळं आपल्या राशीतील सूर्यग्रह हा बळकट होत असतो आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही नोकरीविषयक अडचणी असतील किंवा करिअर विषयी प्रश्न असतील तर ते सगळे सुटतात. तर आता रांगोळीनं काढलेल्या सूर्यदेवांचीही आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा आणि एखादं फूल वाहून पूजा करायची आहे. त्यासोबतच आदित्य राणूबाईलाही हळदी, कुंकू, अक्षदा आणि फूल व्हायचं आहे. सगळी विधिवत पंचोपचारे पूजा केल्यानंतर आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती वाहून घ्यायची आहे आणि मनोभावे सूर्यनारायणांना नमस्कार करायचा आहे. या दिवशी तुमच्या घरी जे काही गोडाधोडाचा पदार्थ बनवला असेल तर त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आमच्या इकडे पद्धत आहे की रथसप्तमीला 7 दिवसाचे सूर्यनारायणाच्या उपवास संपत असतात, म्हणून या दिवशी आमच्या इकडे पुरणपोळी बनवली जाते. त्या पुरणपोळीचाच नैवेद्य आम्ही दाखवत असतो. पण तुमच्या घरी ज्या पद्धतीने प्रथा असेल तर तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. जरी तुम्हाला पुरणपोळी करणं शक्य नसेल तर घरात जे काही गोडाधोडाचा एखादा पदार्थ तुम्ही केला असेल तर त्याचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. त्याच्यासोबतच गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य या दिवशी दाखवायचा आहे. एखादं फळ असेल तर ते फळही अर्पण करायचं आणि मनोभावे देवाला नमस्कार करायचा. या दिवशी सूर्यदेवांना दूध उतू घालून त्यांना खिरीचा नैवेद्य दाखवला जातो, अशी प्रथा आहे. परंपरेनुसार या दिवशी दूध उतू घालवण्याला अतिशय महत्त्व आहे. सूर्यदेवांची पूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेची पूजाही करून घ्यायची आहे. जर तुम्ही गावाकडे राहत असाल आणि बाहेरच ही पूजा मांडणी केली असेल तर बाहेरच तुळशी वृंदावनाची पूजा करायची आणि जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर घरात पूर्व दिशेला तोंड करून ही पूजा मांडणी करायची आणि घरात जर छोटंसं तुळशी वृंदावन असेल तर त्या पूजेच्या शेजारी ठेवून त्या तुळशी वृंदावनाचीही तुम्ही पूजा करायची आहे. आता आपल्याला दूध उतू घालवून घ्यायचं आहे. तर ते दूध कसं उतू घालवायचं तर त्याच्यासाठी तुम्ही अंगणामध्ये 2-3 शेणाच्या ज्या गोवऱ्या मिळतात तर त्या गोवऱ्या ठेवायच्या, त्याच्यावरती थोडासा कापूर टाकायचा आणि त्या प्रज्वलित करून घ्यायच्या. काही ठिकाणी यामध्ये समिधाही टाकल्या जातात, म्हणजे 5 झाडांची 5 डहाळे असतात तर तेही ठेवले जातात. तुमच्या इकडं जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यावरती जे आपल्याला संक्रांतीमध्ये मिळतं ते छोटंसं एक बोळकं घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त दूध टाकायचं, थोडीशी साखर टाकायची, थोडेसे तांदूळ टाकायचे, पांढरे तीळ टाकायचे आणि त्याला आपल्याला दूध उतू घालवायचं आहे. तर हे दूध पूर्व किंवा उत्तर दिशेला उतू जाईल असा तुम्ही प्रयत्न करा. त्या दिशेला थोडंसं ते भांडं कलवून ठेवा, म्हणजे दूध त्याच दिशेला उतू जाईल. ज्या दिशेला दूध उतू जातं त्या दिशेकडून आपल्या घरात समृद्धी आणि भरभराट होते असं म्हटलं जातं. दूध उतू घालवल्यानंतर याचाच नैवेद्य आपल्याला सूर्यदेवांना दाखवायचा आहे आणि ज्या कोणाचं हे व्रत असेल तर त्यांनीही 1 चमचा हे दूध घेऊन घरातील सगळ्यांना 1-1 चमचा याच्यातील दूध द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच रथसप्तमीचं हे व्रत सोडायचं आहे. या दिवशी सूर्यदेवांची आरती करायला विसरायचं नाही. सगळा पूजाविधी झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवांची आरतीही करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच हे व्रत पूर्ण होतं. या दिवशी आपल्याला सूर्यदेवांच्या पूजेनंतर आदित्य हृदय स्तोत्र, सूर्यकवच यापैकी कोणतीही एक गोष्ट वाचायची आहे. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून ऐकली तरीही चालू शकतं, पण यापैकी एक तरी सेवा या दिवशी तुमच्या हातून घडलीच गेली पाहिजे. काहीच नाही जमलं तर या दिवशी सूर्याला अर्घ्य देणं अजिबात विसरायचं नाही, कारण सूर्यदेवांची ही प्रभावी सेवा तुमचं आयुष्य उजळून टाकेल. तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील. धनधान्य, सुख, समृद्धी, वैभव, आरोग्य, ऐश्वर यासोबतच संतानप्राप्ती, पुत्रप्राप्तीसाठीही सूर्यनारायणांची ही व्रत केलं जातं आणि रथसप्तमीची ही पूजा केली जाते. मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाय बटन दाबायलाही विसरू नका. धन्यवाद.